तळ कोकणामध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे। भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकरांच्या कारभारावर टीका केली आहे। विशेष म्हणजे राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर फक्त टीकाच केली नाहीये, तर त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दावाही केलाय। यावर मंत्री दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुती जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करावा लागेल असं केसरकर म्हणतात। यापूर्वी आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी आश्वासनं दिली। आज स्टेशनचा कारखाना आणतो, उद्या मग सेटअप बॉक्सचा कारखाना या ठिकाणी आणतो, 1.5 लाख लोकांना रोजगार देणार, तिकडे सावंतवाडीला मल्टीपर्पज हॉस्पिटलसाठी 6 वर्षापूर्वी पैसे येऊन पडले, भूमिपूजन झालं तरी त्याचं काम नाही। एसटी स्टँड तिकडे आज आमदारांच्या समोरच्या बाजूला एसटी स्टँड ठिकाणी आहे, त्याचा कुठं पत्ता नाही। हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळायला पाहिजे, म्हणून माझे सातत्याने सगळ्या लोकांना घेऊन या ठिकाणी प्रयत्न आहेत। प्रत्येकाला इच्छा असते आमदार बनायची, इच्छा असण्यामध्ये वाईट काय नाही, परंतु महायुतीचा धर्म आहे। ज्या वेळेला महायुती ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करायलाच लागतो। मी करणार नाही, आम्ही नडू वगैरे ही जी भाषा आहे ही भाषा त्यांनी बदलली पाहिजे। नाही तर शेवटी असं असतं की त्यांचेच पक्ष, त्यांची कदाचित अशी इच्छा असेल की आपण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवायची, तर तो निर्णय त्यांनी अगोदर घेतला पाहिजे। भाजपमधल्या आपल्या त्यांचे जे सहकारी असतात त्यांची सुद्धा गैरसमज करून देता कामा नये। त्यांची इच्छा असेल एखाद्या पदासाठी तर ते यापूर्वी सुद्धा एमएलसी होते, आयुष्यात कधीच एमएलए झालेले नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।